हॅलो फ्रेंड्स, तर ना इकडं आमच्याकडं सकाळी सकाळी आली होती मांजर आणि शिवनी तिला ठेवलं दूध. शिवला मांजर खूप आवडते पण कधी टच करत नाही आणि याला मी बघितलं ना तर लगेच रडायला सुचतं, बाकी काही नाही. इकडं मिस्टरांच्या टिफिनची तयारी करत होते, तर मिस्टरांच्या टिफिनला मी केली होती फ्लावरची भाजी आणि नाश्त्याला केली होती मॅगी. आणि शिवला केलं होतं त्याच्या पप्पांनी रेडी, आंघोळ वगैरे घातलं होतं. आता त्याचा मेकअप वगैरे करताय आणि याला पण मी आंघोळ घालून झोपी लावला होता. पण हा लगेच उठला 15 मिनटात, त्याची 15 मिनटाची झोप आहे आणि याचे असेच नाटकं चालू असतात. तर इकडे मिस्टरांचा आहे ना टिफिन मी ना भरून दिला आता. आणि मिस्टरांचं म्हणजे मिस्टर सेकंड बेबी झाल्याच्यानंतर खूप जास्त समजदारसारखे वागायला लागले. म्हणजे आधी पण वागतच होते, पण आता खास करून अपेक्षा असतेच ना सेकंड बेबी झाल्यावर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तर तसंच ते असं समजून घेतात. टिफिन वगैरे करायचं असल्यावरती पण थोडे हेल्प करतात. बरेचसे कामात सकाळी सकाळी हेल्प करूनच ते ऑफिसला जातात आणि याचे असे ना नाटकं चालू असतात. तर हे सगळ्यात मोठा टास्क म्हणजे ना याला कपडे घालणं, याला लोशन वगैरे लावणं, कारण की हाय नाही एका जागी टिकतच नाही आणि खूप म्हणजे खूप जास्त वळवळा आहे हा. तर याचे कपडे वगैरे घालून त्याला रेडी करत होते आणि निम्म्या तर मी याला आवरण्यातच मी सिरियसली थकून जाते, कारण की याचं बराच टाईम खातो. सकाळी उठल्याच्या नंतर फिडिंग वगैरे, त्याच्यानंतर याचे आंघोळ, कपडे, परत 15 मिनटं झोपतो. 1 तास झोका द्यायचा 15 मिनटासाठी, 15 मिनटं झोपतो. बरंच असतं याचं आणि इतका क्यूट दिसतोय, क्यूट हसतो पण. तर माझी तर भरपूर खूप हालत करून सोडली. केस ओढतो, बॉसकडे घेतो आणि इकडे शिवणं ट्युशनला चालला आहे. ट्युशनना समोरच आहे, त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही आहे, जास्त लांब लावलेलं नाही आहे, जवळच आहे. आणि ते ना हा रडत होता, त्यामुळे याला ना पार्किंगमध्ये घेऊन फिरवत होते. त्यानंतर फिरवता त्याला आली होती झोप, त्यामुळे आले त्याला घेऊन आणि झोळीत टाकला. थोड्याच झोका दिला, त्यानंतर लगेच झोपला बाबू. आता माझ्याकडे होते फक्त 15 मिनटं. आता काय काम करणार, स्वतःचं काम करणार का, घरातलं आवरणं. मग ठरवलं की घरातलीच थोडी साफसफाई करू, कारण की भांडे क्लीन करायला गेलं ना तर मग भांड्यांच्या आवाजाने तो उठून जातो. त्यापेक्षा म्हणलं घरातली साफसफाई करून घेऊ आधी. तर आधी साफसफाई वगैरे करून घेतली, नंतर पर्सनल कामं करू म्हणलं. त्याच्यानंतर मशीनला कपडे वगैरे लावून दिले. घरातलं बराचसा पसारा आवरला आणि फक्त मशीन वगैरे लावून दिली तेवढ्यातच 15-20 मिनटं झाले असेल. तर हा साहेब उठून बसला. त्यानंतर मग त्याला खेळवलं वगैरे, त्याचं सगळं आवरलं. तेवढ्यातच ना शिव पण येऊन गेला ट्युशनवरून. मग कसली बाकीची कामं आता पेंडिंग राहून गेली. या दोघांकडेच बघण्यातच खूप जास्त वेळ संपून जातो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला.